नमोजी श्री गुरुराया म्हणून सद्भावे लागे पाया तो मी पण गेले वाया घेऊन या मी तुपणा अनाथ ओम नमोजी श्री गुरुराया हे तुमच्या चरणावर मी नमस्कार करतो गुरुराया. ऐका ना, तुमच्या सद्भावनेनं सद्भावानं तुमच्या पायाला लागतो. तुमच्या पायाला लागल्यामुळं मी पण गेले वाया, मी पणाच राहिला नाही. आणि मी पणा राहिला नाही तिथं तू पणा राहिला नाही. जिथं मी पणा गेला ऐका नाही, मी पणा गेला की तू पणा ही राहत नाही. एकाची घोंगडी अंगवारी मी तुपणाच केला नवर पायाचे कठीण पण वज्र न तुटे लिंग दिहदान त्याचेही केले चूर्ण आवळीला चरण लागता. काय तुमच्या पायाचा कठीणपणा आहे महाराज, तुमच्या पाय कडक पाय येत. कठीणपणा शब्दाचा अर्थ इथं कळत नाही. कठीणपणा शब्दाचा अर्थ सामर्थ्य. किती मोठं सामर्थ्य आहे तुमच्या पायाचं. काय अरे जोर मला लिंग दिय वाजरा नाही तुटत नाही. कोणत्या शास्त्रात तुटतो लिंग दिय? तुल्य तुटतो. महाराज इंद्राचं वज्रांग जरी लिंग दिय तुटत नाही. तो एवढा कठीण असलेला लिंग देह तुमच्या पायात स्पर्श केला कीच नाश संपून जातो. किती मोठं तुमचं सामर्थ्य आहे. म्हणजे वज्रापेक्षाही तुमच्या चरणाचं सामर्थ्य काय श्रेष्ठ आहे. का नाही? आवळीला सहज लिहिलेलं चरण लागले की लिंग देह समजतो. पायी लागताची बळी तोचा घाताला पाताळी पायी लावून सुर रवंदळी नातूर बळी निर्दाळीचा पायी लागताची बळी. काय केलं महाराज? बळी पायाला बळीला पाय लागल्या बरोबर बळी कुठं घातला? पाताळात घातला. पाताळात घातला. लवणासुराची रवंदोळी केली. असे बलवान पाय आहेत. आता इथं गुरुचं वर्णन चाललंय का बळी वामनाचं वर्णन चाललंय? तर ओम नमोजी श्री गुरुराया गुरुचंच ब्रह्म म्हणून काय यायचं वर्णन आहे. का नाही? माऊलींनी सुद्धा निवृत्तीनाथाचं वर्णन करत असताना देव वेगळा आणि निवृत्तीनाथ वेगळे असं म्हणून वर्णन केलेलं नाही. पाय अतिशय तीक काठिया काळी अशी लागत आली त्याचे शोषण यावे कणकेला निर्विकरी शेष. काय तुमच्या पायाचं काठीण्य. कालियाला ते पाय लागल्याबरोबर त्याच्यातलं विष घालवलं आणि कालिया काय करून टाकला? निर्विष करून टाकला. त्याला निर्विक निशेष. पाय अतिशय दारुण शक्ताशी लागता जाण याचे तुटले गुणबंधन गमनागमन कुंटले. काय तुझ्या पायाचं सामर्थ्य वर्णन करावं. त्या शक्तासुराला पाय लागला. शक्तासूर भगवंत होती किती दिवसाची? 8 दिवसाची होती. 8 दिवसाची होती. ती आलं महाराज त्या छकड्याच्या रूपानं शक्तासूर. आणि भगवंतानं ते भगवंताशी पाळण्यात होते. ते पाळण्यात गेल बांधलेला होता त्या खसरात त्या छकड्याला. आणि नाचू लागले कवळाले. ते शक्तासूर आलं आणि ते म्हटलं ते मला ते दाबावून याला मारा. त्यानं काहीच नाही केलं. नुसता पायाचा त्याला आमता लावला. उडाला तो ते याच्यातलं दाखवलं ते शक्तासुराचं ते मालिका नाही कृष्णाची. अरे नुसत्या एका पायाच्या अंगठ्यानं काय केलं? त्या शक्तासुराचा गुणबंधन गमनागमन खुंटले. त्याचं 3 गुणाचं बंधनही तुटलं आणि पुन्हा या जन्म मरणाची खेपही त्याची काय झाली? शक्तासुराची संपून गेली. पायाचा धाक सावळा पाय उदरले आईल्या शिळा पाय नुरगे जे कताडवळा तित्या मुकल्या संसारा. पायाचा धाक काय बलवान पायाचा धाक आहे महाराज तुझ्या. अरे पायाचं महत्व काय? पाये उद्धरिली अहल्या शिळा. अहिल्याच्या शिळेचा या पायानं काय केला? शिळा होती मनुष्य झाली. ज्याचे चरणीची चाली ज्याच्या चरणीची चाली शिळा काय झाली? मनुष्य झाली. ऐका नाही, अशा प्रकारे ती आवडी पाय चिंतिती दास त्याच्या पायवणी श्री धरले मनुष्य धर्मा होईनास. पाये यमलोक पाडला वसन पाये जीवा जीवघात. महाराज आवडे पाय चिंतिती दास सेवक तुझ्या पायाचं आवडीनं चिंतन करतात. त्याच्या मनुष्य धर्मा होईनास. त्याचा मनुष्य धर्माचा काय होऊन जातो? नाश. मनुष्य धर्म याचा अर्थ जन्म मरणाचा नाश होऊन जातो. ऐका नाही, पाये यमलोक पाडी देव त्या पायाच्या चिंतनाने यमलोक पोच पाडला. जीवाचा नाश केला या पायानं. जीवाचा जीवघात जीवाचा शिवच करून टाकला. पायवणी श्री धरले शिवे तो जगाते घेतो उठला जीवे त्याशी राख लावेली जीवे भावे शेकी नागवा भवे स्मशाने. काय त्या पायाचं वर्णन काय करावं? भगवान शंकरानं हृदयात पाय धरले आणि ज्या भगवान शंकरानं हृदयात पाय धरले जगाते घेतो उठला जीवे. सगळ्या जगाचा जीव घ्यायला लागला तो भगवान शंकर. तुझे पाय हृदयात धरले आणि तो सगळ्या जगाचाच काय घ्यायला लागला? जीव घ्यायला लागला. म्हणजे जीव घ्यायला लागला म्हणजे
संहाराचं खातं कोणाकडे? भगवान शंकराकडे. भगवान शंकराकडे संहाराचं खातं. सगळ्या जगातच जीव घ्यायला लागले. अरे संहाराचं खातं भगवान शंकर ते जीव घ्यायला म्हणजे कसं काय? तर याचा अर्थ एवढ्या बरोबरच हे घ्यायचं नाही की महाराज जीव जीव म्हणून त्यांना राहिलाच नाही कोणी, सगळंच ब्रह्म झालं. भगवान शंकराला तुझे पाय हृदयात धरल्यामुळे सगळंच काय होऊन गेलं? जीव जीवपणानं वेगळा राहिला नाही, सगळ्या जगाचा जीव खाऊन घेतला. आणि काय केलं? त्याशी राख लावली जीवे भावे, आणि सगळ्या अंगाला काय लावली? राख लावली. अशा प्रकारचं तू केलं. आणि शेवटी नागवा भव्य स्मशानी, नागव होऊन राहायला लावलं तुझ्या पायानं. कुठं? स्मशानात. आता हे वर्णन आहे का निंदा आहे? राख लावणं, नागव करणं, मसर वाट्यात ठेवणं, हे जर याचे पाय करत असतील तर काय फायदा आहे मग? तर हे वरून पाहिलं तर निंदा वाटते सांसारिक दृष्टीनं, पण आध्यात्मिक दृष्टीनं खरी काय आहे? श्रेष्ठ अवस्था आहे, श्रेष्ठ अवस्था आहे. जीवाचा जीव ठेवला नाही, जीवाचा शिव केला, नागव केलं म्हणजे देहाचा सुद्धा त्याला संबंध आता ठेवला नाही. वैष्णव चोरटी घरा आली ती करंटी, करा आजी करावे जतन, करा भांडे पांघरून. वर्णन काय स्तुती का निंदा आहे? वैष्णव चोरटी. अरे बाबा ते महाराज लोक वैष्णव 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 साधू संत घरी आले ना ते चोरटे येत बर का. कोण म्हणलं हे? आपल्यासारख्या स्वतः म्हणला असतात म्हणला असतं लोकांनी. तू कोण आहे म्हणतात? वैष्णव चोरटी. बरं घरा आली, जर घरा आली पुन्हा ती कशी येतं? करंटी. करंट्या कपाळाची येतं. बाबा त्याचं जाऊ द्या, आपलं जतन करा. आजी आपले जतन करा भांडे पांघरून, ज्याचे घरी खावे त्याचे सर्व सोयी न्यावे. याचा अर्थ महाराज एवढे वैष्णव चोरटी आहेत की त्याचा देहभाव सुद्धा शिल्लक ठेवत नाही, देहभाव सुद्धा चोरून घेऊन जातात आणि त्याला ब्रह्म करतात. अशा प्रकारचं ते असं महाराज त्याचा जीव भाव सुद्धा शिल्लक ठेवला नाही, नागव करून टाकलं त्याला. आणि स्मशानी ठेविलं. स्मशान महास्मशान करोनी फराळ. माझ्या गवळण म्हणजे माझ्या मीपणाचा फराळ केला यानं. फराळ, फराळ म्हणजे फराळ काय झाल्यावर म्हणजे काय म्हणते ते नाही, एकादशीचा फराळ, पुन्हा त्या काय नाश्ता, सगळं त्यानं काय केलं? मला भगवंतानं नागव करून टाकलं. नागव काहीच ठेवलं नाही. माझ्या करता माझं म्हणून काय केलं नाही? काहीच ठेवलं नाही. अशा प्रकारचं करून टाकलं. पायवनी श्री धरली शिवे तो जगाती घेतो ऐसे पायाचे करणे शिवाशी उरोने बी शिवपणे मा जीवाशी कैसे जीवे जिने ती माहिती एक राहिली कोणती राहिली वाटते नाही का? शेवटी नागवा भव्य स्मशानी. शेवटी काय करून टाकलं त्याला? स्मशानात. कोणतं स्मशान? स्मशान कोणाला म्हणतात? जिथं देह जळतात त्याला काय म्हणतात? स्मशान म्हणतात. महाराज या स्मशानाच्या ठिकाणी नाही, महास्मशानी एक आहे. इथं स्थूल देह जाळतात म्हणून याला स्मशान म्हणतात. पण एक महास्मशानी जिथं तिन्ही देह जाळतात, स्थूल सूक्ष्म आणि कारण, हे जे असे एक ठिकाण आहे ते कोणत्या ठिकाणी? ब्रह्माच्या ठिकाणी. त्या ठिकाणी तिन्ही देह तिथं काय होऊन जातात? जळून जातात. म्हणून महास लक्ष्याला ठाव स्मशानीचा जो अभंग तो करायचा. तर या स्मशानीचा नाही, आम्ही त्या ठिकाणावर लक्ष केंद्रित केलंय. कोण्या? महास्मशान, की जिथं तिन्ही देहाचा काय होऊन जातो? नाश, जळून जातो तिन्ही देह, स्थूल सूक्ष्म आणि कारण. अशा स्मशानात केलं. ऐसे पायाचे करणे शिवाशी उरून येते शिवपणे मा जीवाशी कैचे जीवे जिने हे मानेले मानाने उरून येते. असे या पायाचे मोठे मोठे कार्य पराक्रम येतं. आणि शिवाला जर शिवपणा उरू दिलं नाही तर जीवाला जीवपणा कसं काय उरू देईल? म्हणून या पायाचं चिंतन जीवाला सुद्धा जीवपणा उरू देत नाही.
ऐसा जाणून या भाऊ एका एकपणी ठेला ठाव तेथे पायाचा नाव लावून त्याला एकपणाचा वाव वंदन मात्रे असा या पायाचा पराक्रम आहे महाराज. एका एकपणी ठेला ठाव सगळ्याचा बाद करून त्याला एक म्हणून ठेवलं आणि नंतर तर असं या पायानं केलं की एक म्हणायलाही कोणी शिल्लक नाही ठेवलं. एक म्हणायला तरी द्वेष लागतच ना, आहे का नाही. शून्य दावावे झाले काय तरी पाहिजे एक गोल आकार तरी करावा लागतो ना. पण या अशा ठिकाणी नेतात की तिथं आकारही करायला आता काही राहिलेलं निराकार अशा ठिकाणी घेऊन ठेवतात. उरूच देत नाहीत. मग ऐसा जाणवणी भाऊ तेथे कौन कौनाशी वाढणे कौने कौनाशी विनमणे कौने कौनाशी देणे घेणे मितूपण जिने जीवे गेले. तिथं कोणाकोणाचं वर्णन करावं, कोणाकोणाची विनंती करावी, कोणाकोणाचं स्तवन करावं आणि तिथं मितूपणाच राहिला नाही. तेव्हा देव आणि भक्त झालाशी मातूची तू येथे मी पणाचा मातून कोणे कोणा तू मिरवावा. तिथं देव भक्त सगळा तूच झालेला राहतो. मी पणा नाही, तू पणा नाही. आता काय मी तू पणा ऐशापदी वाहुनी तत्वता करवी दोषी ग्रंथ कथा तेव्हा माझे नावे कवी करता तुझी वस्तुता सद्गुरु राया. अशा पदावर बसून पुन्हा माझ्याकडून तुम्ही काय करून घेता. आटला नाही का नाही. सगळाच देव दाटला म्हणजे त्रिभुवनात भरून आणि भक्त भक्तपणाचाही भक्ताचाही भक्तपणाने काय झाला सगळा निघून गेला. काय होऊन गेला मग अंत होऊन गेला. काहीच तिथं राहत नाही. असं करतात एक 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 भगवंत महाराज. या भक्तानं तर सगळं कोणाकडे लावलंय हे भगवंत काहीच ठेवत नाही शिल्लक. मग ती कळू नाही का माझ्या मीपणाचा माझ्या मीपणाचा करुणी फराळ खावया काय उरले खावया बैसला सकळ ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ याशी न पुरे ग्रासीता माझा खेळ आता काय देऊ नसता जवळी संचित प्रारब्ध ते बक्षिले समोळी कर्मा कर्माच्या घेतल्या कवळी विषय वासना त्या ग्रासिल्या निमिष मिळी. ऐका नाही भक्त काय बक्षिले संपत्तीचे बक्षिले संपत्ती विपत्तीचे भोग काही नुरविताची कोणाचाही भाग अवघे बक्षुनी अनुरवी हा माग नाम रूप तेही निधीची उरो सोंग. काय काय वाढावात आहे सगळं. ऐसा बक्षोनी या पूर्ण नव्हे कधी अवघ्या बक्षोनी या संसार उपाधी. एवढं म्हणायचं बोलून गोडी नाही नाही. गोड म्हणजे एकदम त्या खेचतात तिकडं. भक्षोनिया संसार उपाधी सगळ्या संसाराच्या उपाध्या काय केल्या खाऊन घेतल्या. जीव भवाची नुरवुनिया आधी केले एकाएकी निजरूप. ती गवळण म्हणते आधीच दुर्बळ मी नव्हती काही जोडी. पहिलंच माझ्याजवळ काय होत जोडी. पूर्वीच भक्षुनिया गेला हो तातडी आणू कोठोनी वाढूया परवडी हातो भुकाळूची सदा बराडी. हो भुकाळू सदाचा बराडी सदाचा बराडी आहे का नाही. दुष्काळातलाच आहे. आता काय देऊ याला पण महाराज आता एक काम करेल. आता तृप्ती लागी दिशे एक शेवटी. याची एकाच गोष्टी तृप्ती होती. काय भाव भक्ती याचे ओगरीन टाका. बस भक्तीनं फक्त हा काय होतो तृप्त होतो. तेनेच होईल हा सुधेची संतुष्टी. अशा प्रकारचं आहे. म्हणून अशा प्रकारचे काहीच भक्ताचं शिल्लक ठेवलं नाही. सगळं खाऊन टाकलं आणि मग माझेपणाही तिथं राहिला नाही, तुझेपणाही तिथं राहिला नाही. पण माझ्या गुरुची एक पुन्हा याच्यात विशेषता आहे काय मितूपणा घालवून पुन्हा ग्रंथ करून घ्यायला लागली. म्हणजे पुन्हा ग्रंथ करण्याकरता द्वैतातून त्यांनी कुठं आणलं अद्वैतातून कुठं आणलं द्वैतात आणलं आणि पुन्हा माझ्याकडून काय करायला लागले ते ग्रंथ. माझे नाम रूपाव घेय तेही जनार्दन झाला देय ऐसे एकपणाचे कौतुक आत्यंतिक जनार्दन. माझं नाम रूप सगळे माझे गुरु झालेले आहेत. अशा प्रकारचं एकपणाचं हे कौतुक आहे. त्याने कौतुकेची आता माझे नावे कवी करता होनी सोयरचे ग्रंथाने यथार्थताने बोधे. आणि आताच त्याच कौतुकानं
माझ्या नावानं आता तेच प्रकट झाले आणि तेच ग्रंथ करायला लागले. तेथे द्वितीय अध्यायाचे अंती दुस्तर माया उत्तम भक्ती निर्सोनिया भजन स्थिती भगवत प्राप्ती पावले. दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी ही माया भगवंताची माया अत्यंत दुस्तर आहे, पण ती माया श्रेष्ठ भक्त भक्ती करून सहज काय झाले, तरुण गेले आणि भगवत प्राप्तीला प्राप्त झाले. अशा प्रकारचा विषय झाला. तर आता कैशी दुस्तर हरीची माया, ती भगवंताची माया दुस्तर कशी आहे? दुस्तर म्हणजे तरुण जाण्याला कठीण. कशी कठीण आहे? पुसावया सादर झाली राया अत्यादरे करून या मने मुनीवर या अवधारी. आता राजाची अशी इच्छा झाली की त्या मायेविषयी आपण आता विचारावं, ती माया कशी आहे आणि तरुण जायला दुस्तर कशी आहे, असा राजाने आता प्रश्न विचारला. तृतीय अध्यायी निरूपण राजा करील चारी प्रश्न. माया आणि तिचे तरुण ब्रह्मते कोण कर्मते कैसे. चार प्रश्न तिसऱ्या अध्यायामध्ये राजा करील आणि त्याचे प्रश्नाचे उत्तर मिळतील. कोणते? माया काय, माया तरुण जाण्याचा उपाय काय, ब्रह्म काय आणि कर्म काय. माया, ब्रह्म, कर्म आणि माया तरुण जाण्याचा उपाय, असे चार मुख्य प्रश्न. ते तर मायेचा प्रश्न राये पुशीला आपण ते चार त्याचे निरूपण मायेचे लक्षण राजा बोले. आता मायेचा प्रश्न पहिल्या राजाने विचारला आहे का नाही, आणि त्याच अर्थाचं निरूपण राजानं जे मायेचं विचारलं ते बोलल्या जाईल. सुरामादी श्रेष्ठ ऋषिकेशी ब्रह्मादी शिववंदिती ज्याशी त्या विष्णूची माया कैशी जे मायिकाशी व्यामोही आहे का नाही. सुरामाजी श्रेष्ठ ऋषिकेशी सगळ्या देवामध्ये भगवंत काय आहे? श्रेष्ठ आहे. ब्रह्मादी शिववंदिती त्याशी ब्रह्मदेव भगवान शंकर हे त्याचं काय करतात? वंदन करतात आहे का नाही. इंद्र चंद्र महेंद्र या त्याची पूजिती श्रुती शास्त्रे ते याची स्तविती सिद्ध महामुनी ध्यानी आराधिती निळा मने तो हा जोडला सांगाती ऐशा कवळणी त्या बोलती परस्पर. अशा प्रकारचा सगळ्यात हा काय आहे? श्रेष्ठ आहे का नाही. त्याच श्रेष्ठत्व सांगत असताना निळोबरांनी तर खूप गोडच वर्णन केलं. एकल्याने कंठवीची म्हणून याने केले निर्माण 14 होणे गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे आणि काही पाचही महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो. बरोबर आहे का नाही. पुढं काय? ऐसा लागवी या माया सूत्रधारी. एकला एकटाची झाला ना. एकला एकटाची झाला नानाकारी स्थूल सूक्ष्म जीव जीवाचे अंतरी तो हा नंदन नंदन सहे बाळ ब्रह्मचारी हो आहे का नाही. याची नाभी कमळे जन्म चतुराना याची आणि प्रभा प्रकाश रवी किरणा याची महातेजे तेज हुताशना येण्याची पडवणी वेद केला शहाणावो. याची द्रावपणे समुद्राशी जळ याची चंचलपणे पवना हा चपळ याची अवकाशे आकाश पगळ याची धृती बळे आवनी आढळ येण्याची मेरू स्तंभ अचळ धरिला दिशा दिक्पालासी येण्याची ठाव दिधला विधी विधानाचा शास्त्राबोध केला येण्याची सुरपती स्वर्गी बैसविला. भोंगरी अंगना बाळ ब्रह्मचारी एकला जेते ते 16 सहस्रांना एकला जेते ते 16 सहस्रा घरी आम्हा तुम्हा ते भोगोनी आलिप्त मुरारी निळा मने आयशा विवादती. दररोजचे गोळण पाठ करायची निळवायची. श्री विष्णूची माया कैशी आहे का नाही. अरे तो एवढा मोठा या गवळण का म्हटली मी, या सगळ्या त्याचं श्रेष्ठत्व आहे. त्याची पंचभूतावर सत्ता कशी आहे, सगळ्या देवावर त्याची सत्ता कशी आहे, वेदावर त्याची सत्ता कशी आहे त्याच्यापासून कसं आहे सगळं त्याचं श्रेष्ठत्व या गवळणीत आहे. आणि म्हणून असा जो ब्रह्मा शिव ज्याचं वंदन करतात त्या विष्णूची माया कैशी, त्या विष्णूची माया कशी आहे का नाही. असा जो भगवंत आहे सगळ्याचं नियमन करतो त्या विष्णूची माया ती कशी आहे महाराज, की ती माया आपल्या मोहाने सगळ्यांना भुरळ घालते. सगळ्यांना त्या मायेनं काय घातलेली आहे, भुरळ घातलेली. अशी माया कशी आहे.
कैशी माया मायिका माया मोही येते ब्रह्मा शिव मानिते चित्ते आम्ही पूर्ण मायेचे नियंत्रण शेखी माया तयाते निज मोहे मोही मायिका माया मोहे येते. अरे माईक लोकांना माया मोह करेल यात काही नवले सामान्य जीवाला. जे ब्रह्म भगवान शंकर असं पक्क चित्तात मानतात. काय मानतात की आम्ही मायेचे नियंते आहोत, माया आमच्या ताब्यात येईल असं भगवान शंकर ब्रह्मदेव मानतात. ती माया कधी त्यांना मोहात टाकते त्यांना कळत नाही. आता त्यांना जर मोहात टाकते त्या भगवान शंकराला कळत नाही, ब्रह्मदेवाला कळत नाही, तर आपण पहिलेच माईक आदि पुरुषाची माया हे ब्रह्मया ही नयेची आपण पहिलेच माईक माईक असे माईकाचं काय याच्या हे सज्ञाना छळी लावलाय जिथे श्रुती म्हणती आजया ती हरीची दुर्धर्माया निवंश यामध्ये सांगा सज्ञानाच छळी लावलाय. कोणाला जास्त छळते नवला अहंकाराची मोठी. अहंकार म्हणजे माईच अज्ञानाचे नलगे सज्ञानाचे झोंबे कंठी. सज्ञाना छळी लवलाया लवलाया म्हणजे तात्काळ छळती त्याला का जाईल ना बाजू. आणि ग्राउंडच्या बाहेर गेलो मायेच्या शिवाच्या पलीकडे गेला की तो ताब्यात वाढता येत नाही. मग शिवाच्या बाहेर गेला की तिला वाढता येत नाही. पूर्वीचे राजे महाराज जर एका राजाच्या शिवातून जर तो कोणी कर दुसऱ्या राजा आजही तसंच आहे. आता भ्रष्टाचार करणारे लोक अमेरिकेत दुसऱ्या देशात जातात ना, आणता येत नाहीत का तिकडून आपल्या शिवातून गेल्यावर आणता येत नसतो तिकडे तो त्याच्या अधिकारात जातो. मायेच्या अधिकारातून जो शिव ब्रह्माच्या अधिकारात गेला तिथे वाढता येत नाही. मग म्हणून लवला ह्या आपल्या शिवाच्या हाती तो धरायचा काय करते प्रयत्न करते. असं सज्ञाना छळी लवला ह्या जिथे श्रुती म्हणते अजया श्रुतीनं जिला श्रुती मातेनं जिला काय म्हणलेलं आहे अजया म्हणजे जे जिचा होत नाही जी ताब्यात येत नाही अशी हरीची दुर्धर माया तिचा विस्तार करून मला ती सांगा. मनावर दुर्धर मायाची बाधकता ते बाधू न शक्य अनन्य बघता तो आहे बघा बजावे भगवंता मिथ्या मायेची कथा कापूस अशी त्याची आरतीचे निरूपण राजा साक्षी पेशी आपण मुनीचे ऐकाव्या गुहेनाथ विदग्ध प्रश्न आदरे पुषे. मग असं म्हणाल की दुर्धर मायेची बाधकता आहे आणि ती भगवत भक्ताला बाधत नाही तर मग तुम्ही काय करा भगवंताचं भजन करा. कशा मायेचं विचारायला लागले मिथ्या माया का नाही का नाही मायेची कथा कापूस अशी असं म्हणाल तुम्ही. पण मग मला असं जर तुम्हाला सांगायचं असेल पण तिचं स्वरूप सांगा ते त्याच अर्थाचं निरूपण मी तुम्हाला संक्षिप्त विचारलंय. मायाही सांगा आणि भगवत भक्ताला बाधत नाही वगैरे तेही सांगा. मुनीचे असं गुप्त ज्ञान ऐकण्याकरता अशा प्रकारचा राजानं काय केलेला आहे प्रश्न केलेला आहे. शेवटा तुमचे वचनामृत पुरे न मन माझे चित्त आस्वादित शब्दी शब्दार्थ श्रवण क्षुधार्थ अधिक झाले. तुमचं वचनाच्या मुखातून तुमच्या मुखातून जे अमृत बाहेर पडतं ते ऐकत असताना आता मला पुरे झालं बस झालं असं वाटत नाही. त्याचा आस्वाद पुन्हा त्या शब्दाचा घ्यावा वाटतो. पुन्हा ते श्रवणात ती इच्छा काय होत चालली वाढत चालली. अद्भुत कथा अति सुरत श्रवणी श्रवणा अधिक सोस रसना म्हणे हाती गोड रसन डोळ्या उल्हासते अपूर्व कथा अद्भुत कथा अत्यंत गोड ही कथा आहे. श्रवणी श्रवणा अधिक सोस ऐकत असताना ऐकण्याचं पुन्हा इच्छा काय होत जाते आता वाढत चालली. रसना म्हणे हा अति गोड नुसतं श्रवणेंद्रियच नाही रसनेलाही गोड लागायला लागलं. मला माऊली ज्ञानोबराय म्हणतात ऐसे अक्षरे रसिके मिळवेन असे अक्षर मी तयार करेल की इंद्रियाचे भांडण लागतील. रवी शब्दोत्तरी विषय श्रवणाचा पण रसना म्हणे हा रसू आमचा. शब्द विषय श्रवण इंद्रियाचा आहे पण रसना म्हणेल हा आमचा काय आहे रस. ऐसा इंद्रिया लागे कळंबा सगळे जाय परिमळाचा आणि हा तोची होईल. हा काय होईल तो होऊन जाईल. घ्राण म्हणे हा निजगंधू सुमनी सुमनाती सुगंधू वाचा म्हणे हा शब्द परमानंद घ्राणेंद्रिय म्हणे हा आमचा गंध आहे ऐका नाही आमचा सुगंध आहे. हा वाचा काय म्हणेल हा आमचा शब्द आहे. नवल निरूपणाचा यावा उदास पूर्ण ये द्यावया ठेवा आलिंगन जीवीचे अजीवान्य सद्भाव दशे. महाराजांचं निरूपणाचं नवल असं की पूजा काय करतील आलिंगन देण्याकरता पूर्ण अशाच प्रकारचं ज्ञानेश्वरीत वर्णन आहे. पूजा सुद्धा याला आलिंगन देण्याकरता आणि पुढे सरसावतील तुमच्या
तुमच्या कथा सुनिश्चिती दिव्य औषधी गौरव छेदिती त्रिविध तापाचे निवृत्ती जडमूळ प्राकृती ऐकता भावे. मला तुमच्या कथा सुनिश्चिती निश्चित तुमच्या कथा तुमच्या म्हणजे देवाच्या कथा किंवा तुमच्या मुखातून आलेल्या कथा संत महात्मे तुमच्या कथा ऐकत असताना या कथा नाही दिव्य औषधी. हे दिव्य काय आहे औषधी आहे. आणि कशाचा नाश करणारी कोणत्या रोगाचा भवरोग छेदिती संसाराचा जन्म मरणाच्या रोगाचा काय करणारे ते नाश करणारे आहेत. त्रिविध तापाची निवृत्ती या औषधानं तिन्ही तापाची काय होती त्रिविध तापाची झाली गोळवण. देखील या चरण वैष्णवाची त्रिविध तो ताप मग जाय तुका म्हणे त्रिविध ताप जाती मग आपोआप. मग त्रिविध तिन्ही ताप काय होऊन जातात त्रिविध तापाची झाली गोळवण आहे की नाही. संतांच्या पायानं भक्ताच्या कथेचे वर्णन करत असताना तिन्ही ताप काय होऊन जातात. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. भगवंताच्या चरणावर नमस्कार केला तरी तिन्ही ताप काय होतात निघून जातात. भागवताची जी आरती आहे त्या भागवताच्या आरतीचं शेवटचं चरण भागवत कथेचा ऐकण्याचा फायदा त्याचं शेवटचं चरण काय त्रिताप जाती चिरये शांती नाथई वदती. त्रिताप जाती तिन्ही तापाचं काय होतं नाश होतो हे का नाही. अशा प्रकारे तुमची कथा तिन्ही तापाचा नाश करणारी आहे. आणि जडमूळ प्राकृती ऐकता भावे हे का नाही. सामान्य जीवानं मूळ मूर्ख माणसानं प्राकृती मनुष्यानं भावनेन जर ऐकलं तरी त्याच्या तापाची काय होऊन जाते निवृत्ती होऊन जाते. दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती साधरते पवित्र ऐकथा. अशा प्रकारचं राजा परमार्थे साकांश 19 अर्थकथेचे लक्ष हरी दाकुटा अंतरिक्ष निरूपणी देख बोलता आला. राजा परमार्थे साकांश राजा हे विषय ऐकण्याला राजा खूप आकांक्ष म्हणजे खूप राजाची इच्छा आहे ऐकण्याची. हे ऐकलं पाहिलं आणि त्या हरी नावाचे जे महात्मे होते त्यांना सार्थकतेचे लक्ष देखोनी आता राजाचं काय होणार आहे कल्याण असं लक्षण पाहिलं. नंतर कळतं लक्ष हे का नाही. आपल्याला कळतं लक्षण महाराज आपला आता उद्धाराचा शेवटचा जन्म आहे का पुन्हा 7-8 घ्यायला लागते पुन्हा किती घ्यायला लागते ते सांगता येत नसते. 7-8 आटपते 700-800 घ्यायला लागते कारण एक येवनी आपल्याला असं वाटतं की पुढचा मानवाचा मिळाला आणि याला काय सर्व देवा तयार झाला तसा आणि याला म्हणजे आपल्याला मी कळतं हे का नाही. कथेत आवड लागायला लागली भगवंताच्या नामात आवड लागायला लागली भगवंताच्या तीर्थ ध्यानात आवड लागायला लागली भगवंताच्या तीर्थयात्रेला आवड लागलं भगवंताचे धाम आवडायला लागले त्याचं रूप आवडायला लागलं की समजा आपला आताचा टाइम काय आला जवळ आला. टाइम जवळ कळतो महाराज का नाही. जांभळी यायला लागली आळस यायला लागला अंग मोडून यायला लागलं की समजा आता आरतीचा टाइम जवळ म्हणजे आला. कळतं का नाही कळत निरूपणी दक्ष आता कळालं की राजाचं लक्ष सार्थकता आता जवळ आली कारण या विषयात आवड लागली ना. आता त्याचं लक्ष आहे हरी दाखवता अंतरिक्ष हरी दाखवता माहिती का नाही. सगळ्यात लहान ते हरी ते महाराज अंतरच जाणणारे महात्मे आहेत. आणि निरूपणी दक्ष बोलतात दादा मी दादाला विचारलं गौतम ऋषी जवळ म्हणलं दादा देवाची कृपा कधी होईल ते म्हणजे आता कोणती कृपा राहिली या मार्गाला आणणं ही कृपाची. ज्या अर्थी इकडे येण्याची बुद्धी आली त्या अर्थी देवाची काय झाली कृपा झाली. या मार्गाला येणं ही देवाची काय आहे कृपाची. महाराज आपल्याला कृपा आहे देवाची. पंक्तीला बसवलंय ना म्हणजे नाही खरंच कृपा आहे आपली. पंक्तीला बसवलंय आता पंक्तीला बसवलं तर एक दिवस पात्रावर काय करावं लागणार आहे वाढवावंच लागणार आहे. नाही तर उठविता फजिती झड मारून या बैसलो पंगती उठविता फजिती जाता याची उठून दिलं तर तुमची फजिती आपली थोडी जाणार आहे. आपण असं पात्र घेऊनच जाणार आहे तिकडे. अरे पंक्तीला बसलो होतो याजवळ काय नाही आम्हाला वाढलं नाही संपला साहेब म्हणजे कोणाचं जाणार आहे नाव कोणाचं जाणार आहे आपुल्या नामाची ठीक आहे. आपण मात्र पंगत सोडायची नाही एवढं करायचं. राजा परमार्थ असं पाहिजे मला बोलले लांब श्लोक वाटत नाही जरा तुम्ही नाराजी घ्या अंतरिक्ष म्हणे राया तो पुसली हरीची माया तो प्रश्नाची गेला वाय बोलणे बोलत
हरीची अंतरिक्ष म्हणे राया. अंतरिक्ष म्हणजे अंतर जाणणारे ऐका नाही, अंतर जाणणारे हरीचे महात्मा ते काय म्हणाले, तुला कुशीली हरीची माया. राजा काय प्रश्न विचारला, तुला हरीची माया. बर, काय उत्तर आहे त्याचं उत्तर नाही, मग तो प्रश्नच गेला वाया. विचारायला प्रश्नच काय गेला, फुकट गेला. कस काय फुकट गेला, प्रश्न विचारायला फुकट गेला. हा म्हणले प्रश्नच विचारायला फुकट गेला. कस काय प्रश्न विचारायला फुकट गेला, तर त्याचं कारण सांगता की मायेच्या संबंधानं बोलणं हे बोलक्याला शक्य नाही. बोलणे बोलक्याचे आया नाही. बोलक्याच्या ताब्यात बोलण्यात येणारी ही माया नाही. म्हणजे बोलक्या म्हणजे बडबड करणारे नाही, वेद बोलक आहे, शास्त्र बोलक आहे, त्यांच्या सुद्धा ही माया बोलण्यात आली. एवढं कस काय बोलण्यात येत नाही, शास्त्र त्याच्या बोलण्यात येत नाही, कस काय येत नाही, त्याचं कारण आहे. काय कारण आहे, ब्राह्मण, खूप मोठा ब्राह्मण, खूप भविष्यकार मोठा आहे, त्याच्याकडे पत्रिका लिहिली. कोणाची, वंद्या पुत्राचा जन्म, वंदेचा पुत्र, आणि त्याचा जन्मकाल राया आणविला तात्काळ, राशी नक्षत्र जाते कुळ सांगू जाता विकळवाच्या होय. अरे तो वंद्या पुत्र म्हणजे ती स्त्री वंद्या, आणि तिचा मुलगा म्हणजे ज्याचा जन्मच झाला नाही, त्याचा जन्म, त्याचं राशीफळ, त्याचं नक्षत्र, त्याचं जाती, त्याचं कुळ हे सांगणाऱ्या कष्ट होईल का नाही, त्याचं काहीच नाही, तो जन्मलाच नाही, त्याचं सांगता येत नाही. ही माया जन्मलीच नाही. पुन्हा उत्कृष्ट मृगजळाची पवी बरवी, गंधर्व नगरी घालावी, वारा वळूनी सूत्र स्वभावी, वाती लावावी खर्तुतेचे, मृगजळाची पवी बरवी. मृगजळाचा पूर, बरोबर आहे का नाही, आणि मृगजळाच्या पुरातून तरुण जाण्याकरता नाव घालणं. पवी म्हणजे काय, नाव आहे का नाही, पोहून जाण्याकरता, तरुण जाण्याकरता, चांगल्या प्रकारचं पलीकड जाण्याकरता आहे का नाही, काय लागल, नाव घालणं, आहे का नाही. किंवा पवे शब्दाचा अर्थ दुसरा एक होतो पानपोई. पवे शब्दाचा अर्थ, एका शब्दाचे 40 अर्थ आहेत. कशा एका शब्दाचे किती अर्थ आहेत. आपल्याकडे जो कोश आहे किती 36,000 शब्दाचा आहे, 36,500 शब्दाचा आहे. तर एका शब्दाचे किती अर्थ आहेत, 40 अर्थ आहेत. पवे शब्दाचा अर्थ दुसरा पानपोई एक होतो. एका पानपोई टाकली, कोण्या पाण्याची, मृगजळाच्या पाण्याची पानपोई. किती लोक तृप्त केले असतील त्या, दोन्हीला प्रमाणे. मृगजळाची पानपोई, माऊली ज्ञानोबराय म्हणतात मृगजळाची गंगा, मृगजळाची कातळी, मृगजळाच्या गंगेतून तरुण जाण्याकरता नाव डोक्यावर घेऊन जाणं, हे ना अशा प्रकारचं आहे. मृगजळाची गंगा तरावायला लागली, अशा प्रकारचं काहीतरी, की मृगजळ तरुण जाण्याकरता एकानं काय केलं, ऐका नाही, अशा प्रकारचं काय केलं, मला पानपोई घातली. आणि कोणत्या नगरात घातली, गंधर्व नगरात. नगर कोणतं, गंधर्व नगर कोण्या जिल्ह्यातील, कोण्या राज्यातील, गंधर्व नगर म्हणजे आकाशात ढगाचं दिसणार नगर, गंधर्व नगर खोट. आणि त्या गंधर्व नगरात खोट्या असलेल्या मृगजळाच्या पाण्याची पानपोई, अशा प्रकारचं ते केलं. वारा वळूनी सूत्र सोपावी, वाती लावावी खद्दोत तेजे, आहे का नाही. किंवा म्हणत वाऱ्याची वात केली, वारा वळून म्हणजे फिरवला, वळवला असं म्हणजे ढोर वळून आणलं असं नाही. वाऱ्याची काय केली, वात केली, आहे का नाही. आणि ती काजव्याच्या त्याच्यानं पेटवली वात, त्याचा लावला दिवा. वाऱ्यात दिवा नाही, वाऱ्याच्या वातीचा दिवा, वाऱ्यात दिवा नाही, वाऱ्याच्या वातीचा दिवा. वाती लावावी खद्दोत तेजे, असे निज छायेचे शिर फोडा, आकाशाची त्वचा काढा, शिंपी अंधारू खरवडा, बागुलाचा रांडवडा निज शस्त्री किजे. निज छायेचे, आपल्या छायेचं मस्तकच फोडून टाकलं, मला जगायचंच नाही, मला
मस्त पुढं कोणाचं सावलीचं. शस्त्रे आणि तरी या छाया अंगी न रूपी असं होत असतं का? किंवा काय केलं डबल आकाशाची त्वचा काढा, आकाशाची साल काढली वर साल आणि हातर साल काढायची होती त्याला कशाची? हो मग बाहेरची काढून टाकली ना हातर काढली. कसं काय काढली? हातर लावलं हातर साल काढली आकाशाची. आकाशाची हातर साल कशी काढली? शिंपी अंधारू खरवडा अशा प्रकारचं केलं. शिंपीने अंधार खरवडून काढला अशा प्रकारचा अंधार खरडून काळा अंधार घरात झाला सगळा अंधार खरडून खरडून बाहेर काढला. असा काढता येत असतो अंधार? घडते काय? करता येत असतं का? किंवा आपल्याच शास्त्रानं बागुलबुवाचा काय केला? नाश केला. बागुलबुवा कुठं शास्त्रानं कुठं बागुलबुवाचा नाश होत असतो का? ऐका अशा प्रकारचा आहे. वांजे सुने पुत्र झाला ते तर भीष्म स्त्रीशी पाण्या आला त्याने पै पाने तो मातला गर्भंगू केला दिगंबराचा. वांजे सुने पुत्र झाला. वांजेची सून आणि तिला काय झाला? मुलगा झाला. वा वांजे सुने पुत्र. आणि पुन्हा मग त्या स्त्रीला नव्हता पान, दूध नव्हतं तिला. मग काय केलं? भीष्म स्त्रीशी पान आला. भीष्माचार्याच्या पत्नीला काय आला? कुठला पाना उठला. वा आणि ते दूध पिऊन तो पुन्हा उन्मत्त झाला. हो आणि त्याने काय हे काय झालं? त्या दुधानं तो काय झाला? अरे हे सगळेच उदाहरणं अशी येत की हे घडणं शक्य नाही. आणि त्यानं त्या मुलानं उन्मत्त होऊन दिगंबर लोकांच्या घराचा नाश केला. दिगंबर कोणाला म्हणतात? दिशा हेच ज्याचं अंबर म्हणजे वस्त्र त्याला घडच नाही तो दिगंबर. त्याच्या घराचा नाश केला जातो. हे काही सगळं खोटे. जातीला आंधळाचा वारा अश्वशृंगी आकाशाची राहा नपुसकांची नातोंडे घरा सूर्योदय अंधारा लपवादी. जाती लहान दळाचा वारा किंवा जात्यात वारा घालून बारीक दळला. पीठ दळायचं तर कबूच नव्हती. मग काय झालं? साधा वारा. त्याची भाकर तर खाऊन नाही आली तुम्ही? आळस यायला तुम्हाला. जाती वारा दळला. खोट्याचा आळस सदाशिव बाबा नाही जातीला अंधाराचा वारा आश्र सुरुंग्या आकाश शिरा. मला जेवढा काय झालं? युद्ध चालू झालं. जे घोडे पळाले आणि काय त्या घोड्याचे शिंग सगळं आकाशच फाटलं. घोड्याच्या शिंगाला आकाश फाटलं. अरे नपुसकाच्या पोराईनं नाताईनं सगळं घरच भरून घेतलं. नपुसकाची नातोंडे घरा सूर्योदय अंधारा सूर्योदयानंतर अंधारात काय झाली? लपायली यावी नपुसकाची पोरं. आणि सूर्य उगवल्यावर लपायली कुठं? वा गुंजेचे निजतेचे दिवी हनुमंत लग्नी लावावी या सोहळ्याला विकावीन वसंगावी निज छाया. किंवा गुंजेच्या तेजानं मारुती रायाच्या लग्नात दिवे लावली. लग्न कोणाचं? हनुमंत रायाचं. त्या दिवे आणि त्या सोहळ्यामध्ये लग्नोत्सवा करता वसाळ गावात जाऊन आपली छाया एकानं विकली. पैसे लागत नाही लग्नाचा सोहळा म्हणून वसाळ गावात गेला आणि इकलं काय? सावली इकली. वा अशा प्रकारचं. आणि लग्न कोणाचं? हनुमंत रायाचं. आकाशाची सुमने सुवासिकी वासईने की विवंचीची ते देखणे ते मायेचे सांगणे सांगतो सुखे. अरे मायेचं सांगणं त्यालाच सांगता येईल. कुणाचं? आकाशाच्या फुलाचा ज्याला चांगला सुगंध घेता आला. वसंती अंबरे न होती फुले. वसंत ऋतू आला तरी आकाशाला फुल येत नाही. अशा प्रकारचं येवम मायेचे जे बोलणे ते सांगताची लाजिरवाने नुपत त्याचे श्राद्ध करणे त्याची सांगणे माया माया. म्हणून मायेचं वर्णन करता येत नाही. ऐका नाही मायेचं सांगणं म्हणजे कसं आहे? जो जन्मलाच नाही त्याचे पित्र घाल. जो जन्मलाच नाही त्याचे काय घालायचे? पित्र
दुसरं श्राद्ध करायचं, तीर्थ करायचं, तसं ते सांगणं आहे. माया मनवी येणे भावे जे मी कदा विद्यमान नव्हे, या जागी अविद्या येणे नावे वेदानुभवे गरजेती. माया मनवी येणे भावे, माया याच्यामुळे म्हणतात का, जी कथा कधीच विद्यमान नाही, कधीच असत नाही, अशा मग तिला म्हणून तर माया म्हणतात. अविद्याने नावे मागे मी विद्यमानच नव्हे, हे अविद्याची स्वभावे सांगत. माया अविद्या येणे नावे, या नावातच हे अविद्या का, अ म्हणजे नाही आणि विद्य म्हणजे विद्यमान, जी कधीच विद्यमान नव्हती माग, म्हणून तिला काय म्हणायचं, माया म्हणायचं. अविद्या. अविद्या येणे नावे, मागे मी विद्यमानच माग कधीच विद्यमान, विद्यमान म्हणजे उपस्थित, हजर असणे, अस्तित्व, तिचं कधीच माग नव्हतं, म्हणून ती काय, अविद्या. नावच सांगत, ते नावच सांगतात, दुसरं काही सांगायची गरज नाही, अशी नावच सांगते. अविद्या येणे नावे, वेद म्हणून तर तिला अविद्या म्हणून वेद सगळे अनुभवन गर्जना करतात, म्हणून तर तिला अविद्या म्हणतात. भ्रमतो मायेची निजमूळ, भ्रांती याची फुल स्वज, फुली ते हिचे साजूक फळ, विषय रसाळ सदा फळी. ऐका, भ्रमतो मायेची निजमूळ, या मायेचं मूळ काय आहे, मूळ भ्रम, मूळ स्वरूपाहून तिथे घसरणं आणि भ्रमिष्ट होणं, हेच तिचं काय आहे, मूळ. माऊलीने याचं गोड वर्णन केले, मूळ स्वरूपाहून तिथे एकदा घसरली की मग भ्रमिष्ट होते, आणि तेच त्या मायेचं काय आहे, मूळ आहे. तेच मायेचं मूळ. मग आता ते मूळ, तिचं झाड, भ्रांती ह्याची फुल सोजळ, सुंदर फुल आलं तिला, कोणतं फुल, भ्रांती, भ्रम आहे का नाही. भ्रम म्हणजे जिथं जी नाही तिथं ते धरणं, त्याचंच नाव काय, भ्रम. अशा प्रकारचं फुले, भुलीचे साजूक फळ, आणि फळ सुंदर आलं महाराज, कोणतं, भुली, विसरणं, मूळ स्वरूपाचा स्वस्वरूपाचा विसर, याचीच काय फळ. आपण पया विसरू जो धनंजया, तेची या अज्ञानाची, आपला आपल्याला विसर पडणं, या मायेचं काय, साजूक फळ, सुंदर फळ, असं नाजूक फळ आहे. आणि विषय रसाळ सदा फळी, आणि मग ती विषयाच्या रसानं सदा काय आहे, भरलेलं आहे. किती रसानं भरलेलं आहे महाराज. नाही अज्ञाना वाचून मूळ याचे असले पण ह्याची टवाळ, नाही का नाही, असले पण अशा प्रकारचे अज्ञान वाचून नाही. पण काय भरी ते नाथ महाराज म्हणतात, त्या रसानं ते फळ काय भरलेलं आहे. मला तुम्हाला सांगू का, एकदा मूळ स्वरूपाहून आपण घसरलो की इकडे मजाच आहे, किती आनंद आहे. आनंद रे आजी आनंद रे, किती आनंद आहे विषय. या विषया वाचून काही आणि सर्वधार मीच नाही, ऐसा स्वभावची काही इंद्रियाचा. मग बघू द्या ना हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नेचा आभासे, भद्र देखे आणि ते तिया परी, म्हणून तू अवघेरी हा सर्वथा संगुण धरी. धनुर्धरा हे विषय दयाते ना कळती, त्या दुःखे दोन्ही न पवती, आणि गर्भवासु संगती नाही दया, तो नित्य रूप पार्था, मुळ खावा सर्वथा जो या इंद्रियार्था. नागवेची काय रस याच्या, पण तो रस कशा प्रकारचे संतांनी ते पुढे मागून त्याचं वर्णन आपण बघत ऐकलं ते केलेलं आहे. पण काय रसाळ सदा रस भरी, काय रसाळे महाराज. मी मागे सांगितलं तुम्हाला, आता काय रस आहे. आता दिवाळी आली, म्हाताऱ्याला 4 पोरं, 7 पुरी, म्हाताऱ्याला आहे का नाही का, म्हणजे 12 लेकराची माणसं नाहीत का, एक विषय महाराजांचं काय म्हणजे 10 शिल्लक सांगितलं, 9 आहेत लोक आहेत महाराज. मला साधारणतः 12 लेकर देते, आणि मला थोडं आयुष्य दिलं, ते देवानं दिला या काळे अवकाश नाही काय केले काळानं त्याला आयुष्य दिलं. 125 वर्षाचं म्हातार, आणि मग 125 वर्ष गेलो त्याला नातालाही काय झाले, नातरुंड पत्रुंड, आणि मला संपत्ती असावी, धन असावं, पोरं नोकरीलं, जावई नोकरीलं, आणि पुन्हा मला त्या असं म्हातार दिवाळीला सगळे जावई आले, सगळ्या सुना आल्या, सगळे पोरं आले, सगळ्या लेकी आल्या, नातुंड पतुंड, आणि म्हाताऱ्याच्या फिरत्या अशा खुर्चीवर बसलेले सगळे बसले दिवाळीच्या दिवशी. आणि महाराज असा तो सावळा नाही आनंदाची जोडा सांगता गोष्टी नाही देखील मिळे, किती रस भरलेला आहे.
मला त्याला असं वाटतं की मी इंद्राच्या सिंहासनावर बसलो का काय. नाही नाही, इंद्राचं सिंहासन त्याच्या पुढे काय होतं, काय कमी म्हणतो आपल्याला, काय गोकुळासारखं घर भरले. पोरग एक सांगताय, एक हे सांगताय, ते सांगताय, ते आणि पुन्हा सगळे मरण मथर असं वजनात बसतं. किती रसाळे, म्हणजे मी कशा करता 21 तारखेला जाओ मगदीन 16 त्याचं वर्णन केलं. माझ्या कुळगोताचा गौरव पाहता ब्रह्माई ब्रह्मदेव कमी वाटतो बा. माझ्या हळूची दिशे ब्रह्मदेव कमी वाटतो. काय नातीन गोतीन काय संबंध, किती मोठे. मग बाया म्हणतात माय त्याचे किती नाते, 4 सुनाचे माय बाप, त्याच्या पुरीचे ते तिकडे किती आले होते. मोठं गोत आहे ना, किती आले होते बापा 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 बापा. हो, पुढचा पाण्यावाला मसर माझ्या तर मागचे पण सगळे फुकायलाच आले होते. सगळे कशाला आले होते, फुकायलाच आले होते. फुकायला आले होते. हे विशेषण विधवायला एखादा आला का, विधवाय फक्त सद्गुरू येतात, विधवाय दुसरा येत नाही. रसाळ रस करीत, मी कशामुळे विस्तार केला, रसाळ रस करीत. किती रसानं भरलेलं फळ आहे. हो, किती फळे महाराज, किती फळ आहे. अरे इतकं रस आहे याच्यात, एवढा या नात्याबद्दल रस आहे आपल्याला, एवढा रस आहे सदाशिव की माणसं सप्ताह सोडून फेरी करून घरी आलेला साधतो. रस आहे त्याच्यात, हे रसाळ रस भरी. आणि शब्द लेस गोडी रसाळ पुन्हा रस भरी. रसानं भरलेलं विषयाच्या फळ काय आहे, रसानं पुन्हा रस, रसानं भरलेलं आहे. सदा फळीत, सदा विषय रसाळ सदा फळीत. काय फळ याच्यात, काय गोड वर्णन. महाराज एवढ्याच तुकड्याचं वर्णन ऐकलं तर विषय सोडून माणूस काय करणार नाही, जाणारच नाही. मंडळी एकत्र ओवी अनुभवावी, बस इतकीच आपल्याला अनुभवाची गरजच नाही दुसऱ्या गोष्टी. विषय सदा रसाळ रसभरीत रसभरीत अशा प्रकारचे चांगलंय. पण ते नसतेनी रूपे रूपाली, पुढचं हे नव्हतं पाहिजे. हे नसतेनी रूपे, नसलेलं स्वरूप घेऊन काय आली रूपाला. सत्यासत्य गरोदर झाली, तेथे असत्याची पिली, सोये व्याधी असंख्ये. नसतेनी रूपा आली, ही नसलेलीच माया काय झालेली आहे, नसलेल्या स्वरूपानेच काय झाली, स्वरूपाला आलेली ही माया आहे. सत्यासत्याने ही काय झालेली आहे, सत्याचं सहकार्य घेऊन. सहकारी स्वतंत्र सत्ताच नाही, स्वतंत्र नाही, जी नाहीच तिला काय सत्ता आहे. पण हिनं आधार घेतला कोणाचा, सत्याचा. याचा संकल्पची झाला याते प्रसवितावो, याचा संकल्पच झाला. आणि मग त्यानं पुढे सगळं काय केलं, हे काय पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, निर्माण झाली तिने एवढी ख्याती केली. आहे का नाही. सत्याचा सहकार्याने घेऊन असत्य असलेली गरोदर झाली. सत्या असत्य, असत्य पण सत्या सहकार्य घेऊन गरोदर झाली. आणि मग काय केलं, असत्याची पिले व्याधी, पिले जन्म दिला. ती पिले सगळे कसे, असत्याची बारीक बारीक पिले. सोय झाली असंख्य, असंख्य झाली. मला किती विषय येत, पंचविषय येत, पण एका विषयाची किती किती रूप येत, त्या एका रूपाचं वर्णन करता येत नाही. अशी पिले तिने जन्माला घातली. वासना विषय गुणी, गुंफिली मिरवी वेली, मीपणाच्या तरुणपणी मदन मोहनी जमके. वासना विषय गुणी गुंफिली. आणि मग तिथं वासना, आणि ती वासना विषयाच्या गुणानं काय केली, 3 गुण, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, अशा प्रकारची ती गुंफल्या गेली. ऐका नाही, वेणी काय केली, तयार केली. ही वासना त्या विषयाच्या गुणानं काय केली, वेणी सारखी गुंफून काय केली. वासना ही दोरच आहे. वासना हा काय, त्याचा दोर आहे. आणि मला तो वेणी सारखा काय केलेला आहे, गुंफलेला आहे, मिरवत असते.
ऐका नाही. आणि महाराज काय झालं पुढं, काय झालं मग मीपणाच्या तरुणपणी, मीपणाचं तारुण्य, मीपणाचं म्हणजे अहंकाराच, मीपणाचा अर्थ द्या अभिमान, द्या अभिमानाचं काय तारुण्य. आणि महाराज मदन मोहिनी चमके. आणि महाराज मदन म्हणजे काम, त्या कामाच्या सहकार्यानं ती अशी काय महाराज काय ते इच्छा एक कुमारी झाली, ती कामाची या तारुण्या आली, ती द्वेषेशी मांडली वराडी. माऊली ज्ञानोबा म्हणतात तारुण्यात आले की तिची चमक वाढते सहजच, पहिल्या आधी होईल. तारुण्यात आलं की प्रगटे आगळी अंगणा अंगी. तारुण्याची नवळी प्रगटे जैशी आगळी अंगणा अंगी. ते सहज चमक काय होत असते ती वाढत जाते. अशा प्रकारची ती वाढत गेली. मृगजळीच्या मुक्ताफळी मस्तकी बांधली वासनाविषयी गुरी झालं ना. लावण्याची नवाळी प्रगटे जैशी आगळी अंगणा अंगी. मृगजळीच्या मुक्ताफळी मस्तकी बांधली जाळी. गगनाच्या चांफे फळी मिरवे वेल्हाळी आरती सौंदर्य मृगजळीच्या मुक्ताफळी. आणि काय केलं त्या मायेनं मृगजळातील मोत्याच्या जाळ्याची माळ गुंफून, त्या फुलाची माळ गुंफून आपल्या मस्तकावर घातली. मोती कशातले मृगजळाच्या तळ्यातले. अशा प्रकारचं वर्णन झालं. गगनाच्या चांफे फळी मिरवे वेल्हाळी आणि आकाशाच्या फुलाचं ते हे केला गजरा. चांफे फळी चाफ्याच्या फुलं, पण ते कशाचे फुलं आकाश रूपी चाफ्याचे घातले. आणि मग चांगल्या प्रकारची ती काय करायला लागली मिरवायला लागली. अशा प्रकारची ही माया रजू सर्प माथ्याचा म्हणे काढून लिहिली शुक्ती कारदत पैजणी चाले रुंजणी खळत. दोरीचा सर्प आणि त्या रज्जू सर्पाच्या माथ्यावरचा तिनं मणी काढला. सर्पाच्या माने मोत्याचा मणी असतो म्हणतात काही काही सर्पाच्या याच्यावर असतो ना, पण तो रज्जूचा सर्प आणि त्याचा मणी काढला, त्याचा अलंकार केला, अंगात घालायला अलंकार केला. शिंप्यावर भासणाऱ्या रुपयाची पैंजण केली. शिंप्यावर भासणारा तू मोती आणि त्याचे काय केले पैंजण केली आणि ती पायात घातली आणि छुम त्याचा आवाज यायला लागला. महाराजाचं वर्णन अशा प्रकारचं ते झालं. ऋणधुनी अशा खळखळत असावं. शेष विषाण पादुका लिहून ती चाले का तिशी तो अहंकार सखान हाती नेटका ज्येष्ठ पुत्र. सशाच्या शिंगाच्या खडावा तयार केल्या आणि पायात घातल्या. खाड 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 त्याचा काय यायला लागला आवाज यायला लागला. लिहून चाले का तिशी अहंकार तो सखा. आणि मला तिचा अत्यंत जवळचा जो मित्र सखा तो कोण आहे अहंकार. अहंकार तो अहंकार. आणि तो अहंकार तिच्या बरोबर निघालेला सखा. अत्यंत येतका ज्येष्ठ पुत्र. तिचा मोठा मुलगा सगळ्यात कोण आहे अहंकार. पहिला कोण जन्माला आलेला आहे अहंकार. हीच अशी संगती ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी अहंकारच पहिलं म्हटलंय. काय आता याची थोडीशी गोठी सांगितलेलं परियशी जे अहंकार तनुशी वालक पडले. त्या दोघांचा काय झाला विवाद. दया दोघास्तव जन्मला ऐसा तो दोन मोह झाला तो आजेयाने वाढविला अहंकारे. अहंकार हा सगळ्याचं मथार आहे. तो तिचा पहिला मुलगा अहंकार. अशा कसा अहंकार झाला. कुळ विस्तारा शिपाई ममता व्याधी ठाई ठाई मोह उपजून देईन घरा जावई त्या केला. आता तिला कुळाचा विस्तार करायचा. कुळ आपलं कुळ काय करायचं वाढवायचं तिला. आणि कुळ वाढवायचं म्हणून काय केलं तिनं मुलीला जन्म दिला. मुलीला कोणती मुलगी ममता. ममता नावाची काय झाली मुलगी दिली. आणि ती कशी आहे मुलगी ममता नावाची मला ती किती व्यापक आहे. तो मोह ठाई ठाई ठिकठिकाणी ममता काय आहे गुंतलेली आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळा 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 मोह आहे. मोह उपजोनी देही. आणि मग तिनं काय केलं मोह निर्माण केला आणि त्या मोहाला घर जावई केलं. मोह काय करून टाकला
घर जावई दिला, त्याला घर जावई करून ठेवलं. म्हणजे ममता नावाची पोरगी कोणाला दिली? मोह नावाच्या मुलाला. आणि त्याला काय केलं? घर जावई. ममता आणि मोह आपण एका अर्थी शब्द वापरतो बरं. ममता आणि मोह एका अर्थी. पण जर त्याचा बारीकपणा काढला, आपल्याला नाही त्याचा बारीकपणा काढता येणार, पण जर काढला तर तो मोह आणि ती ममता. मोहाला काय म्हणतो आपण? तो. आणि तो ममता म्हणतो का? ती. म्हणजे ममता स्त्रीलिंगी आणि मोह पुरुषलिंगी. म्हणजे याच्यात बदल येतात. ते लिंगच बदल फरक आहे डायरेक्ट. ती ममता आणि तो मोह. ममता मम म्हणजे मी आणि ता शब्दाचा अर्थ, ता शब्दानं संबंध जोडणं घ्या. ज्याला आपण माझं म्हणतो ती झाली ममता, आणि माझ्याचं कल्याण व्हावं तो झाला मोह. जसं अहंकार आणि अभिमान एक अर्थी शब्द आपण वापरतो. अहंकार आणि अभिमान जरी एक अर्थी वापरत असलो तरी त्यात बदल. अभिमान वेगळा आणि अहंकार वेगळा, नाही का नाही? अरे सामान्य जीवाला त्रास देतो तो अभिमान, आणि विशेषाला त्रास देतो तो अहंकार. सामान्य कोणालाही त्रास देतो अभिमान, थोड्या गोष्टीहून येतो. पण अहंकार म्हणून नवल अहंकाराची गोठी, विशेष नलगे अज्ञाने. अज्ञानाच्या पाठीमाग लागतो तो अभिमान, आणि सज्ञानाच्याच माग लागतो तो अहंकार. तसा माया आणि मोह. ही ममता नावाची मुलगी मोह नावाच्या मुलाला दिली. जिथं ममता तिथं ती बायको गेल्यावरती येणारच ना नवऱ्याची घरचा वय आहे ना. बायकोच्या माग यावंच लागतं, म्हणून घरचा वय केला घेतोच तो. घर जावं तो केला. अहम मोह ममता योगे. जे आणि मग तो अहंकार, अहंकाराची ती ममता आणि मोह यांचा संबंध झाला, आणि सगळ्या जगाचा तिथून काय झालं? मग यांच्यापासून विस्तार झाला. उपजोनी देही स्थूल सबळ प्रयोगे ममता निजांगे वाढवी. आणि मग स्थूल ऐका नाही असा प्रयोग करून सगळे बलवान ममता काय करते? ती आपल्या अंगाने वाढवते. संकल्प विकल्पाची कामकने बाणवणे मन दिलेले अंधने घालवणे त्रिगुणाचे ठाण्यान माया पूर्णपणे थोरावे. संकल्प विकल्पाचे कामकने. आणि मग काकण हातात घातलं. कोणतं काकण? संकल्प आणि विकल्प याचं काकण तयार केलं. आणि ऐका, बाणवणे मन दिलेले अंधने मनाला संकल्प विकल्पाचा अलंकार घालून ते मन त्या लग्नात आंदन दिलं. मायेचं मोहाचं लग्न झालं, आपल्या ममतेचं आणि मोहाचं, आणि त्याच्यात आंदन कोण दिलं? मन. पण नुसतं नाही दिलं. त्या पहिल्या दाशी आंदन द्यायचे तर अलंकार करून त्या दाशीला काय द्यायचे? आंदन. त्या मनाला आंदन दिलं. पण मन आंदन कसं दिलं? संकल्प आणि विकल्पाचे काय घातले? त्याच्यावर अलंकार घातले. अशा प्रकारचं घालवणी त्रिगुणाचे ठाणे माया पूर्णपणे थोरावे. त्रिगुणाचं ठिकाण बळकट करून त्याच्यावरती माया काय झाली? बळावली. ऐशी मिथ्यामुळे माया वाढलेली शेराया ते कैशेनी आया सांगावया. निरुपाशी खोटी असलेली माया बलवान झालेली. आता ती ताब्यात कशी येईल हे सांगण्याची काही गरजच नाही. नाहीच तर ताब्यात आणायचीच काय तिला? संत मनोतरी तेनाशे असंत मनोतरी आभाषे आधी आशे पाठी नशे ऐशी नशिनी जांगे. संत मनो तरी तेनाशे. संत म्हणजे असली. संत म्हणजे संत ना संत हे नाही. संत म्हणजे आहे. तिला आहे जर म्हणावं तर तिचा नाश होतो. नाही म्हणावं तर भासते. आहे म्हणावं तर नाही दिसत नाही, आणि नाही म्हणावं तर या विश्वरूपानं काय होते? ती भासते. तिला आहे म्हणता येत नाही, आणि तिला म्हणून तिला सताहून काय म्हटलंय? लक्षण. तिला सत म्हणावं म्हणता येत नाही, असत म्हणावं तर सत स्वत म्हणून तरी अमृतानुभवती होईल. चांगली पास सत म्हणावं तरी चालत नाही, असत म्हणावं. सत म्हणू तरी आभासी अमृतानुभवती. सत म्हणू तरी नाशी. सत म्हणावं नाश होतो.
असत म्हणावं आभासी आभासी वाचते. विश्वरूपानं काय होते वाचते. म्हणून तिला सतही म्हणता येत नाही आणि तिला असतही म्हणता येत नाही. मग काय म्हटलं तिला सता सतावून विलक्षण. आधी असे पाठीनाशे आहे नशेने जागी अगोदर आहे विचारात विचार जे विचाराचे नाम नसाय विचारापुढं टिकत नाही नाश होतो तिचा. चिंती शक्ती असून विचारापुढे टिकत नाही तिला माया असे म्हणतात. आहे का नाही. जिचं चिंतन करता येत नाही पण विचारापुढेही टिकत नाही. जैसे मृगजळाचे ज्ञान दिशेपरी ते मिथ्या पूर्ण देश आभाषे व बानन ते मायाचा मृगजळाचं ज्ञान म्हण मिथ्याच आहे. मृगजळच मिथ्या आहे. तसं माया भासते पण मिथ्या आहे. श्रुतीशास्त्र माया माग पुस्ता आरोग्य ती मुग मायेशी माणसाचे अंगण पाहता सांगते ना. अरे श्रुतीशास्त्र मायेचा माग घ्यायला गेले तर त्यांना मुख खाऊन गप्प बसावं लागलं. म्हणजे त्यांना तिचं वर्णन करता आलं नाही. असं मायेचं अंग आहे चांगलं पाहता चांगल्या प्रकारचं पाहायला गेलं तर काय होत नाही ती दिसतच नाही. हे लपेत होतो आभासी आभास प्रगट दिशे हा प्रगट ना लपला असे न कोणता जो अशा प्रकारचा तो आहे. तो लपला की ही दिसते आणि तो प्रगट झाला की दिसत नाही. मृगजळाची महानदी कोण गिरीवर उद्बोधी हे सांगाय नाकळे बुद्धी देवी माया सिद्धी अनिर्वाच्य. मृगजळाची महानदी मृगजळाची मोठी नदी आणि महाराज कोणत्या पर्वताहून तिचा उगम झाला सांगता येतं का. ब्रह्मगिरी नरिगे शिखी समुद्री नरिगे माझी दिशे वाहुगे मृगांगू जैसे. मधात काय होतं फक्त तिचं सकाळी नसतं संध्याकाळी नसतं मधात दिसतं आणि मधात दिसलं म्हणून ते खरं नसतं आणि ते खरं नसतं ते खोटं असतं. म्हणून खोट्याचं जास्त वर्णन नको. कुंडली माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम